तुम्ही एका छोट्याशा चुकीसाठी जेलमध्ये जाता. दार तुमच्या मागे बंद होतं आणि त्या आवाजानंतर तुमचं पूर्ण आयुष्य कायमचं बदलतं. ना मोबाईल, ना स्वातंत्र्य, ना आपले लोक, फक्त चार भिंती, घुसमट आणि भीती. चित्रपटांमध्ये आपण जेलला स्टोरी म्हणून पाहतो, पण वास्तवात ते एक जिवंत नरक असू शकतं, जिथे प्रत्येक दिवस हा जगण्यासाठीची लढाई असतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय तुरुंगाचं ते वास्तव, जे बाहेरच्या जगाला कधीच पूर्णपणे दिसत नाही. आणि कदाचित हे पाहिल्यानंतर तुम्ही आयुष्यात एक चुकीचा निर्णय घेण्यापूर्वी 10 वेळा विचार कराल. चला तर मग सुरुवात करूयात. नमस्कार, मी आरती. आपण पाहताय आझाद मराठी. आपण चित्रपटांमध्ये जेल पाहतो, काही ऍक्शन, काही ड्रामा, थोडा विनोद आणि शेवटी नायक बाहेर येतो. पण खरं आयुष्य तसं नसतं. जेलमध्ये फक्त भिंतींच्या आतलं बंदिस्त जीवन नाही, ते असतं मानसिक त्रास, अपमान, एकटेपणा आणि जगण्याची लढाई. जेलमध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वात आधी जो धक्का बसतो तो म्हणजे मानसिक ताण. बाहेरचं जग, कुटुंब, मित्र सगळं एका क्षणात दूर जातं. तुम्ही एकटे पडता आणि हळूहळू डिप्रेशन सुरू होतं. जेलमध्ये पोलीस आणि अधिकारी सर्वजण वाईट नसतात, पण अनेक ठिकाणी कैद्यांशी अमानुष वागणूक दिली जाते. लहानशा चुकीसाठी शिक्षा, शिवीगाळ आणि काही वेळा मारहाणी. तुमचं मानवी हक्क हे फक्त कागदावरच राहतं. जेलमध्ये मिळणारं अन्न साधं आणि अनेकदा निकृष्ट दर्जाचं असतं. पोट भरायला पुरेसं असलं तरी त्यात पोषण कमी असतं. ज्यांच्याकडे पैसे असतात तेच थोडं चांगलं खाऊ शकतात. टॉयलेट आणि बाथरूमची व्यवस्था अनेक ठिकाणी खूपच वाईट असते. स्वच्छतेची कमतरता, दुर्गंधी आणि त्यामुळे होणारे आजार हे सगळं कैद्यांना रोज सहन करावं लागतं. जेलमध्ये काळा बाजार देखील केला जातो, म्हणजेच मोबाईल, सिगारेट आणि इतर वस्तू जेलमध्ये बंद असतात, पण तरीही त्या आत पोहोचतात. यासाठी टोकन सिस्टीम किंवा पैसे वापरले जातात. यामुळे जेलमध्ये एक वेगळीच अंडरवर्ल्ड इकॉनॉमी तयार होते. एकटेपणा, भीती आणि अनिश्चित भविष्य यामुळे अनेक कैदी मानसिकदृष्ट्या खचतात. काही जण स्वतःला इजा करण्याचा विचारही करतात. जेलमध्ये काउन्सिलिंगची सुविधा खूपच कमी असते. तसेच महिलांच्या आणि पुरुषांच्या जेलमध्ये काही महत्त्वाचे फरक असतात, जसे की महिला जेलमध्ये सुरक्षा थोडी जास्त असते आणि काही ठिकाणी मुलांसोबत राहण्याची सुविधा दिली जाते. पुरुष जेलमध्ये गर्दी जास्त असते, त्यामुळे तणाव आणि हिंसाचाराची शक्यता वाढते. महिलांमध्ये भावनिक आधार मिळण्याची शक्यता थोडी जास्त असते, तर पुरुषांमध्ये गटबाजी जास्त दिसते. लैंगिक अत्याचाराचा विषय खूप गंभीर, संवेदनशील आणि अनेकदा लपवला जाणारा आहे. म्हणून तो समजून घेताना वास्तव, कारण आणि उपाय या तिन्ही गोष्टी स्पष्टपणे पाहणं गरजेचं आहे. जेलमध्ये लैंगिक अत्याचार होतो, पण तो इच्छेने नसतो. बहुतांश वेळा तो दबाव, भीती आणि सत्तेचा गैरवापर यामुळे होतो. हा मुद्दा फक्त पुरुष जेल किंवा महिला जेल पुरता मर्यादित नाही, दोन्हीकडे वेगवेगळ्या प्रकारे दिसतो. हे अत्याचार का होतात? कारण सत्तेचा गैरवापर. जेलमध्ये काही कैदी प्रभावशाली बनतात. ज्यांच्याकडे पैसे, ओळखी किंवा गट असतो, हे लोक कमकुवत कैद्यांवर वर्चस्व गाजवतात आणि कधी कधी त्यांचा वापर लैंगिक शोषणासाठी करतात. कमकुवत कैद्यांना टार्गेट करणं, नवीन आलेले कैदी, शारीरिकदृष्ट्या कमजोर किंवा घाबरलेले लोक हे सर्वात जास्त धोक्यात असतात. त्यांना धमकावून, मारहाण करून किंवा जबरदस्तीने शोषण केले जातं. गर्दी आणि अपुरी देखरेख. भारतात अनेक जेलमध्ये कैद्यांची संख्या जास्त आणि कर्मचारी कमी असतात. यामुळे प्रत्येकावर लक्ष ठेवणं कठीण होतं आणि अशा घटना लपून राहतात. मानसिक ताण आणि दडपण, दीर्घकाळ बंदिस्त राहणं, लैंगिक आयुष्याचा अभाव आणि निराशा यामुळे काही कैद्यांचं वर्तन बिघडतं. पण हे कोणत्याही प्रकारे अत्याचाराचं समर्थन ठरत नाही. हा फक्त एक घटक आहे, तक्रार करण्याची भीती. अनेक पीडित कैदी तक्रारच करत नाहीत, कारण बदला घेण्याची भीती, अधिक त्रास होण्याची शक्यता किंवा कोणी विश्वास ठेवणार नाही अशी भावना. पाहू महिलांची जेलमधली परिस्थिती. महिला जेलमध्ये लैंगिक अत्याचाराचे प्रमाण तुलनेने कमी नोंदवले जाते, पण ते होत नाही असं नाही. कधी कैद्यांमधील संबंध, तर कधी काही अधिकाऱ्यांकडून गैरवर्तनाच्या तक्रारी येतात. महिलांमध्ये भावनिक आधार जास्त असला तरी सत्तेचा गैरवापर इथेही होऊ शकतो. तसेच पुरुषांची जेलमधली परिस्थिती. पुरुष जेलमध्ये हे प्रकार अधिक प्रमाणात आढळतात, विशेषतः गर्दीच्या जेलमध्ये. इथे गटबाजी आणि दबाव जास्त असतो, त्यामुळे कमजोर कैदी जास्त असुरक्षित असतात. हे अत्याचार लैंगिक ओळख किंवा आकर्षण यामुळे होत नाहीत, तर ते हिंसा, नियंत्रण आणि सत्तेचा वापर याचं रूप आहे. जेलमध्ये शिक्षा फक्त स्वातंत्र्य गमावण्यापुरती मर्यादित असावी, मानवी हक्क हिरावून घेणं नाही. लैंगिक अत्याचार ही केवळ एक घटना नाही, तर ती एका व्यक्तीच्या आयुष्यावर कायमची जखम असते.
या सर्वाचा कुटुंबावर मोठा परिणाम होतो. जेलमध्ये असलेला व्यक्तीच नाही तर त्याचं कुटुंबही त्रास सहन करतं. आर्थिक अडचणी, समाजाची टीका आणि भावनिक वेदना हे सगळं त्यांच्या आयुष्याचा भाग बनतं. आणि शेवटी जेलमधून बाहेर आल्यानंतरही संघर्ष संपत नाही. समाजाकडून संशयाने पाहिलं जातं. नोकरी मिळवणं कठीण होतं. एक छोटी चूक आयुष्यभर पाठलाग करत राहते. रागाच्या भरात घेतलेला एक चुकीचा निर्णय तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. जेल म्हणजे फक्त शिक्षा नाही, ती एक जागा अशी आहे जिथे माणूस हळूहळू आतून तुटून जातो. म्हणूनच गुन्हेगारीपासून दूर राहा, योग्य मार्ग निवडा आणि तुमच्या स्वातंत्र्याची किंमत ओळखा. कारण स्वातंत्र्य गमावल्यावरच त्याची खरी किंमत कळते. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच वास्तववादी कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू एका नव्या विषयासोबत. तोपर्यंत सुरक्षित राहा आणि योग्य निर्णय घ्या. धन्यवाद.